आदिवासींनी डोंगरदऱ्यावर घुसून नाही दिलं, हे लक्षात ठेवा तुम्ही आम्हाला पोलिसांच्या गाड्यांनी फिरवता. लाज वाटते मला पोलीस प्रशासनाच्या, मुंबई पोलिसांची वाईट वाटतं मला. मुंबई पोलीस आमच्यावर अन्याय करतात. हा, त्यामुळे पवार साहेब खरंच लाज वाटते मला मुंबई पोलिसांची. मुंबई पोलिसांनी आमच्यावर अन्याय करायला. माझा संयम सुद्धा चाललाय. 10 मिनिटांमध्ये जर पत्र आलं नाही भेटीचं तर मी आता मुंबईला मंत्रालयावरती करणार, निघणार मंत्रालयावरती. आता 2 तास वाट बघितली, फक्त 10 मिनिटे. आता मी टायमिंग सांगतो, 12:37 झाले. 12:47 आणि समजा निघणार. कारण आमची रिक्षा चालणार नाही. आजपर्यंत सरकारने आम्हाला गाजरच दिलंय, ते आम्हाला गाजराची शेती लावायला. 2 दिवस झालं उपाशी तापाशी आपण आलेलोय, पायाला फोड येईपर्यंत. सरकार अजून जागा झालं नाही. म्हणजे आपण मेल्याची वाट पाहतोय का सरकार? आपण जेलात जायची वाट पाहतोय का? ती पण तयारी आमची. देशाचा मालक आदिवासी आहे, त्याला वाट बघावं लागते पत्राची. आज म्हणतात पत्र पाठव, 2 दिवस झोपले होते काय? त्यामुळे माझा सरकारला इशारा आहे, जर तुम्हाला मिटिंग नसेल लावायची तर आमच्या मागण्या पूर्ण करा. तुमचं थोबाड बघायची आम्हाला काही गरज नाही. आम्ही आतेकर राघोजी बागे, बिरसा मुंडा, राया टाकर, नागा कातकरी, बाबुराव शेरमाके यांनी जे उलगुलान केलेलं, त्या उलगुलांच्या विचारधारेची आपण कार्यकर्ते ते उलगुलान घेऊन आपण आपल्या न्यायासाठी चाललेलो आहे. आरपारची लढायची वेळ आली तरी चालेल. केंद्राच्या कातडीचा सरकारला दाखवून द्यायचं, या महाराष्ट्रातला आदिवासी समाज तुमच्या पुढे शरण जात नाही. आमच्या न्यायासाठी आम्ही चालू आहे, आम्हाला आणून छत्रपती शिवाजी महाराज की जय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राघोजी भांगऱ्यांचा, कंट्या भिलाचा, बिरसा मुंडा की